वाढत्या गुन्हेगारी विरोधात श्रीरामपूरकरांनी एल्गार पुकारलाय। श्रीरामपूर शहरात आज महामोर्चा निघतोय। सलग चौथ्या दिवशी श्रीरामपूर शहर बंद आहे। अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर शहरात गुन्हेगारांनी अक्षरशः उच्छाद मांडलाय। गेल्या 11 दिवसात 4 जणांवर प्राणघातक हल्ल्याची घटना घडली। केवळ जेवण उशिराने मिळालं या कारणातून एका तरुण हॉटेल व्यावसायिकाची निर्घृणपणे हत्या करण्यात आली। या घटनांविरोधात श्रीरामपूरमधील नागरिक आणि व्यावसायिक एकवटलेत। आरोपींना मकोका लावावा आणि घटनेमागील सूत्रधारावरही कारवाई करावी या मागणीसाठी श्रीरामपूर बेमुदत बंदची हाक देण्यात आली आहे। वाढलेल्या गुन्हेगारीच्या विरोधात या ठिकाणी अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर या ठिकाणी आता काही वेळातच जे आहेत महामोर्चाची सुरुवात होणार आहे। आपण बघतोय की या ठिकाणी जे आहेत मोठ्या संख्येने श्रीरामपूरकर जे आहेत या ठिकाणी आता जमा झालेले आहेत आणि काही वेळातच जे आहेत गुन्हेगारांवरती जे आहेत या ठिकाणी मोक्कांतर्गत कारवाई करावी याकरता आता मोर्चाची सुरुवात होणार आहे। हनुमान मंदिर जे आहे श्रीरामपूर तर या ठिकाणून काही वेळातच आता हा मोर्चा शहरातील मेन रोड शिवाजी रोड मार्गे छत्रपती शिवाजी महाराज स्मारक या ठिकाणी येऊन पोहोचणार आहेत। आता आपल्या सोबत बोलण्यासाठी आहेत तालुक्याचे आमदार साहेब, कसा हा मोर्चा राहणार आहे, कसा मार्गक्रमण करणार आहे आणि काय नेमकी प्रमुख मागणी असणार आहे? आमची प्रमुख मागणी पहिल्या दिवसापासून एक आहे की यांच्या हक्कावरती मोका लागला पाहिजेत आणि या सर्व टोळीचा बंदोबस्त झाला पाहिजे। श्रीरामपूर मागच्या 4-5 वर्षापासून यांनी खूप विध्वंसक पद्धतीत उद्ध्वस्त केलेलं आहे आणि या सगळ्याचा राग श्रीरामपूरच्या आम जनतेच्या मध्ये होताच पहिल्यापासून, परंतु त्याला एक आकाश दुबैया यांच्या हत्येनंतर त्याला एक दिशा मिळाली। कारण श्रीरामपूरकरांना राग व्यक्त करायचा होता परंतु त्यांना कळत नव्हतं कशा पद्धतीत करावा। पण ज्यावेळेस ही हत्या झाली, एक निष्पाप मुलाचा यामध्ये जीव गेला, त्यामुळे श्रीरामपूरची आम जनता चिडून स्वयंस्फूर्तीने आज चौथा दिवस श्रीरामपूर कडकडीत बंद आहे आणि मोर्चासाठी स्वयंस्फूर्तीने हजारो लोक या ठिकाणी जमत आहेत। त्यामुळे आमची सरकारला, प्रशासनाला आणि पोलीस प्रशासनाला विशेष करून विनंती आहे की अशा टोळीवरती त्वरित बंदोबस्त करून यांना हद्दपार करावा। जय सावंत, जय महाराष्ट्र न्यूज कथा, श्रीरामपूर, अहिल्यानगर।